सर, हा युवराज, ॲडवाइसच्या स्पेलिंगमध्ये शेवटी सी घ्यायचं का एस सी? फार छान प्रश्न विचारलेला आहे युवराजनं. युवराजचं असं म्हणणं आहे की सर, ॲडवाइसच्या स्पेलिंगमध्ये शेवटी CE घ्यायचं का SE घ्यायचं, बरोबर आहे का नाही? हा तुला जो प्रश्न पडलेला आहे का, हा चांगल्याला पडत नाही. खरंच तुझं कौतुक आहे. बघा आता हे यांचं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. तर या दोन्हीही शब्द वेगवेगळे आहेत. दोन्हीही शब्द वेगवेगळे आहेत. कसं आहे बघा, दोन्हीचा अर्थ सल्ला, इथं काय होतो, सल्ला हे नाऊन होतं आणि हे जे आहे हे वर्ब आहे. याचा अर्थ होतो सल्ला देणे, सल्ला देणे. आणि आता ह्याच्यात आणखी एक बारकावा लक्षात घ्या की वर जे CE लिहिलेलं आहे का, तर याचा उच्चार करत असताना आपण ॲडव्हाइस असं जे म्हणतो का नाही, इथं शेवटी स म्हणतो, तसं इथं सेम उच्चार करायचा नाही. याचा उच्चार कसा होणार आहे बघा, कसा केलाय, ज सारखा केलाय. आलं का लक्षात? ॲडव्हाइस असं स सारखा उच्चार केला तर ते नाऊन असतं, म्हणजे मराठीमध्ये सल्ला एवढाच त्याचा अर्थ होतो. आणि याला जर ॲडवाइज असं लिहिलं SE वालं, तर याचा उच्चार आपण कसा करणार आहे, ॲडवाइज, आणि याचा अर्थ काय, तर सल्ला देणे. एक उदाहरणासोबत आपण हे समजून घेऊ म्हणजे आणखी क्लिअर होईल. बघा, त्याने मला सल्ला दिला, त्याने मला सल्ला दिला, याला आपण कसं म्हणणार, ही गेव मी ॲडवाइस, ही गेव मी ॲडवाइस असं जर म्हणू तर त्यावेळी आपल्याला हे CE असलेलं ॲडवाइस वापरावं लागेल. आणि आपल्याला समजा गिव हे वर्ब वापरायचं नाही, तर मग आपण कसं म्हणणार, ही ॲडवाइज्ड मी, ही ॲडवाइज्ड मी. मग याच्यामध्ये त्यानं मला सल्ला दिला हे पूर्ण वाक्य म्हणून झालं. आलं का लक्षात आता?